मान्सून पुढील 2 दिवसांमध्ये केरळसह तामिळनाडूमध्ये धडक मारण्याची शक्यता आहे. तर राज्यात पावसाला पोषक वातावरण असून आज 6 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज आहे. तर पुढील 5 दिवस काही भागात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या मान्सूनच्या देशातील आगमनाविषयी हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. मान्सून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये केरळ आणि तामिळनाडूमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मान्सून शनिवारीच देशाच्या वेशीवर आला होता, पण आज सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनने त्याच जागेवर मुक्काम केला. पण मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे, त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून केरळसह तामिळनाडूच्या काही भागात प्रगती करण्यास पोषक हवामान आहे. तसेच मान्सून आग्नेय आणि नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, लक्षद्वीप बेटे, बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापण्याचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर आज राज्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात वादळी पावसासह काही भागात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर राज्यभरात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. हे 3 जिल्हे वगळून इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज वादळी पावसाला पोषक हवामान असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी, तसेच वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात आजपासून 4 दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. तर गोंदिया, भंडारा, अमरावती जिल्ह्यात उद्याही काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील 5 दिवस काही भागात हलक्या ते वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, जळगाव, अहिल्यानगर आणि सांगली जिल्ह्यात पुढील 5 दिवस हलक्या, तर सातारा, पुणे, नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात पुढील 5 दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातही पुढील 5 दिवस वादळी पावसाला पोषक हवामान असल्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.